पिंपळाच्या झाडातून निघू लागला धूर। विद्युत पोलमुळे झाडात विद्युत प्रवाह उतरल्याने झाला होता धोका निर्माण। जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात असलेल्या कैलासवासी नागोजीराव सत्कार शाळेच्या कंपाऊंडजवळ गेल्या 4 दिवसापासून विद्युत पोलमध्ये मोठा धोका निर्माण झाला होता। पोलमधून थेट विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यानंतर शाळेच्या गेटलगतची ओली जमिनीमध्ये करंट वाहू लागले। एवढेच नव्हे तर बाजूलाच असलेल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या खोडातूनही विद्युत प्रवाह सुरू झाल्याने झाडाच्या आतील भागातून आग धुमसू लागली आणि दाट धुराचे लोट बाहेर पडू लागले। शुक्रवार 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार सतत सुरू राहिल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता। या गंभीर धोक्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने तात्काळ वीज वितरण विभागाला दूरध्वनीद्वारे कळवली, मात्र विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेल्याने शाळा प्रशासन त्रस्त झालं। कंट्रोल रूमला सुद्धा संपर्क साधूनही काही प्रतिसाद मिळाला नाही। दरम्यान शाळा परिसरातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिस्थिती गंभीर बनली होती। शेवटी वीज वितरण विभागाचे अभियंते गहाणे यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कर्मचारी आणि पथक घटनास्थळी पाठवलं। गहाणे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचा विचार करून तात्काळ सुरक्षिततेसाठी विद्युत पुरवठा खंडित केला। त्यानंतर पोलवरील तारांची दुरुस्ती करून जमिनी आणि झाडांमध्ये उतरलेला विद्युत प्रवाह रोखण्यात आला। त्यानंतर परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला। या प्रकरणामुळे शाळा परिसरात गेल्या काही दिवसापासून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये निर्माण झालेली भीती अखेर दूर झाली। आमची कैलासवासी नागोजीराव सत्कार प्राथमिक शाळा जालन्यातील एक नामांकित शाळा असून इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत आमची शाळा आहे। या शाळेत जनरली जवळजवळ 500 विद्यार्थी शिकतात सर। आणि मागच्या 2-3 दिवसापासून जे काही आमच्या शाळेच्या परिसरात एक मोठं झाड आहे आणि त्याला लागून विद्युत पोल आहे, त्या विद्युत पोलच्या सर्व्हिस जे वायर आहे ते त्या पोलला टच होऊन करंट आलेलं होतं। करंट आल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या गेटला वगैरे शॉक लागत होता आणि त्यातून धूरही सुद्धा 2-4 दिवसापासून चालू होता। परंतु आत्ताच आम्ही नंतर श्री गहाणे सरांशी कॉन्टॅक्ट करून MSCBचे त्यांनी माणसं पाठवून हा जो अनुचित प्रकार घडणारा होता तो टाळण्यासाठी परिपूर्ण मदत केली आणि त्यांनी लगेच दक्षता घेऊन अवघ्या 1 तासाभरात आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिला आणि आमची शाळा जी आहे ती सुरक्षित करून दिली। त्याबद्दल मी गहाणे सरांचे आभार व्यक्त करतो आणि ताबडतोब आता जो काही करंटचा इश्यू होता तो पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे। मी रामेश्वर सांगळे सर।